नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. खरोखरच आत्मा आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने सकारात्मक किंवा नकारात्मक दिलं जातं. यावर वाद केला जातो, की हा आत्मा ज्याला स्पर्श करता येत नाही, प्रयोगशाळेत दाखवता येत नाही, मग त्याचं अस्तित्व कसं स्वीकारायचं? या प्रश्नाचं थोडंसं उत्तर शोधण्याचा आपण या छोट्याशा चर्चेत प्रयत्न करणार आहोत. खरोखरच आत्मा आहे का या प्रश्नावरती एक प्रतिप्रश्न असा आहे, की ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत घोषित केली जाते, त्यावेळी त्या क्षणाच्या पूर्वी ज्यावेळी ती जिवंत असते, म्हणजे त्या क्षणभराच्या अंतरामध्ये शरीरामध्ये कोणता बदल घडतो किंवा शरीरामध्ये काय होतं जे मृत झाल्यानंतर दुसऱ्या क्षणाला शरीरामध्ये नसतं. याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा आणि तो करताना तो सिद्धही करता यायला हवा. हे निश्चित आहे, पण तसं होत नाही. बऱ्याच वेळा काही लोक या प्रश्नाचं उत्तर देताना त्याला एनर्जी असं म्हणतात. ठीक आहे, हरकत नाही. जर ती एनर्जी असेल तर एनर्जी हा शब्द इंग्रजी आहे. आत्मा आणि एनर्जी याचं साम्य किंवा असाम्य किती आहे हा प्रश्न वेगळा आहे. तर त्याला जर एनर्जी म्हणत असतील तर एनर्जी सुद्धा कर्मावरून दिसते. प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही, तिला स्पर्श करता येत नाही. याहीप्रमाणे त्या भाषेमध्ये या स्थितीला काहीतरी नाव देण्याचं कारण किंवा अधिकार दिला गेला आहे. या स्थितीला काहीतरी नाव देण्याचा अधिकार इतर भाषेला नाही का? म्हणून नाव दिलं असेल तर त्यावर हा प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो? हे शास्त्र म्हणून जर पाहिलं तर सगळ्याच भाषांना अशा प्रकारचा नाव देण्याचा अधिकार निश्चितपणे आहे. आणि त्याला जर आम्ही आत्मा म्हणणार असो तर त्यावर गदारोळ करण्याचं काहीही कारण नाही. आणि एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसेल, कळत नसेल तर तिचं अस्तित्वच नाकारणं हा एक प्रकारचा अहंकारच असतो. अहंकार वाढवण्याचा एक प्रयत्न असतो. आणि जेव्हा आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे असं एकदा मनामध्ये घेतलं तर आपला अहंकार कमी होऊ शकतो. अहंकार जसा जसा वाढत जातो तसा तसा आपल्या नाशाला सुरुवात तो करतो. हे जगभरातल्या सगळ्या तत्ववेत्यांनी मान्य केलेलं आहे. ह्या अहंकाराचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. त्यामुळे भारतीय तत्वज्ञानात अहंकार सर्व समस्यांचं मूळ आहे असं सर्वत्र वर्णन केलेलं आहे. हा संक्षेपाने मांडलेला विषय आहे. यावर बरंचसं बोलता येणं शक्य आहे. तूर्तास एवढंच. धन्यवाद.